श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 13। ज्योती स्वरूप मानवाकृती। ऐनवल्ली गणेशाने सांगितलं की पुढे होणारे श्रीपाद श्रीवल्लभांचे अवतार माता पित्यांच्या संयोगामुळे नाही, तर ज्योती स्वरूप मानवाकृतीने अवतरतील हे ध्यानात घ्या। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 5। हे असे एक एक अद्भुत आणि गूढ प्रकट करतो, म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ हा सर्व वेद पुराणांपेक्षा वेगळा ठरतो। वरील रहस्य हे कुणी माणूस ज्योतिषाने सांगितले नसून साक्षात गणपती हे सांगत आहे। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांनी तर स्पष्ट सांगितले की ते अयोनिज आहेत। अयोनिज म्हणजे मातेच्या गर्भाशयातून ते या जगात आलेले नाहीत, तर प्रत्यक्ष मानव रूपात आलेले आहेत। बाबांच्या शरीराची ठेवण, त्यांचे किंचित वाक असलेले तळपाय, हातांच्या बोटांवर एकावर एक असे नखांचे 3 थर, बाबांचं वजन, अतिशय रुंद अशी खांद्याची ठेवण, फक्त हनुवटीवर थोडीशी दाढी, अगदीच थोडं खाणं किंवा दिवस दिवस काहीही न खाणं न पिणं, 2-2, 3-3 दिवस सलग विश्रांती न घेणं, याच्या उलट म्हणजे सलग 2-2 दिवस निद्राधीन राहणं, आठवडा 15 दिवस शौचाला न होणं, सिगारेट भरपूर पिऊन देखील शरीराला सिगारेट तंबाखूचा वास न येणं, तुळस औदुंबर चंदनाची मंद झुळूक नेहमी असणं, 45-46 डिग्री तापमानात अजिबात घाम न येणं, तासन तास तडकत्या सूर्याकडे पाहणं आणि दिवस दिवस कडक उन्हात बसून राहणं, वर छत्री न धरू देणं, हे सर्व काही वेगळंच होतं। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।